नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर बघा, मी बरेच दिवस झालं म्हणजे 1 महिना माझा असाच गेला. मी जास्त व्हिडिओ करू शकले नाही किंवा व्हिडिओ अपलोड पण मी जास्त काही केले नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती. मला नीट बोलता अजूनही माझं म्हणजे आवाज वगैरे व्यवस्थित येईना झाला आहे. माझी म्हणजे खूपच तब्येत डाऊन होती. पण आता मी केली आहे सुरुवात हळूहळू. मी एखादा शॉर्ट व्हिडिओ मला जसं जमेल तसं मी टाकण्याचा प्रयत्न करेन. पण मित्रांनो, मला जेव्हा मी आजारी होते ना, तेव्हा ह्या काळात मला एक अशी गोष्ट कळाली, की म्हणजे माणूस खरंच कधी कोण कोणाचं नसतं. म्हणजे ज्यावेळी आपण आजारी असतो, त्यावेळेस जे घरातलं पण आपणच करायचं असतं, बाहेरचं पण आपणच. मी भरपूर औषध वगैरे घेतलं, सगळं औषध म्हणजे घेत होते. परंतु शरीराला विश्रांती नसल्यामुळं त्या औषधांचा वगैरे काहीच उपयोग झाला नाही. आणि अशा घरी कोण व्यक्ती पण नाहीत, की बाबा तुझी तब्येत बरी नाही ना, तू राहू दे, तू काय करू नकोस, तू थोडा दिवस आराम कर, आम्ही सगळं ॲडजस्ट करतो, असं म्हणणारं पण कोण नव्हतं. पण शेवटी जर जास्तच तब्येत बिघडल्यामुळं मी माहेरी आठवडाभर राहण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मग सलाईन वगैरे चालू होत्या. नंतर मी आता तिथून म्हणजे थोडीशी रिकवर झाल्यानंतर परत आले. पण माणसाला खरंच समोरच्या व्यक्तीची किंमत कधीच कळत नाही. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्यासाठी कष्ट करत असते किंवा आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्या हातात देत असते, तोपर्यंतच ती माणूस आपल्यासाठी म्हणजे चांगला असते. परंतु त्याच्या पडत्या काळात किंवा कुठल्या पण वेळेस त्याच्याकडून आपल्याला म्हणजे बाबा आता या व्यक्तीकडून आपल्याला काही फायदा होणार नाही किंवा काय, त्यावेळेस त्या व्यक्ती आपले खरे रंग दाखवायला सुरुवात करतात. माझ्या बाबतीतही असंच घडले. माणसाला कसं असते, समोर असलं ना, आई करत्यात, हे काम कर, ते काम कर, सगळं कर, घरातलं सांभाळ, बाहेरचं सांभाळ, सगळं कर. पण त्या व्यक्तीकडून समजा म्हणजे कशाचे आपल्याला म्हणजे पैसे वगैरे मिळत असतात, तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याशी गोड असते. पण जेव्हा त्यांना कळतं की ह्या व्यक्तीकडून आपल्याला काही मिळणार नाही, तेव्हा ती व्यक्ती आपोआप त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे हे कलियुग आहे. ह्याच्यामध्ये हे असं चालतं मला म्हणजे यात काय विशेष वाटणं असं हे नाही. पण सध्या सगळीकडेच हा प्रकार चालू आहे. ज्याच्या खिशात पैसा असतो ती व्यक्ती सर्वांसाठी चांगली असते आणि जो गरीब असतो त्याला मात्र कोणीही किंमत देत नाही. पण माणसानं एक लक्षात ठेवायचं असतं, प्रत्येकाची वेळ ही नक्की येते. आमचीही वेळ बदलेल. आम्ही काहीतरी करून दाखवू. कारण आम्ही पण स्वामी भक्त. आम्ही पण स्वामींची सेवा करतो. स्वामींची सेवाच फक्त करत नाही, तर स्वामी सेवेबरोबरच आम्ही आमच्या परिस्थिती बदलण्यासाठी खूप धडपड करत असतो. म्हणजे आम्ही 1 मिनिटसुद्धा म्हणजे आमचा वाया घालवत नाही. आम्हाला प्रत्येक वेळेस आता आपण हे काम केलं तर ह्याचा उपयोग आपल्या प्रपंचासाठी होईल. आपल्याला ₹2 मिळतील. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, आपल्या प्रपंचासाठी ते उपयोगाला येतील. म्हणून आपण सतत हे केलेले कष्ट आमचे कधीच वाया जाणार नाहीत. हे दिवस जातील. ह्या एका विश्वासावर ठाम आहे आणि स्वामींनी जे काही आमच्या बाबतीत आमचं पुढचं नियोजन केलं असेल, ते स्वामींनी चांगलंच केलं असेल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळं मला एकच सांगायचं आहे, की माणसानं खरंच फक्त परिस्थितीकडं किंवा पैशाकडं बघून समोरच्या व्यक्तीला जज करणं हे खूप चुकीचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रमैत्रिणींनो, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.